नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन. तर मी आज हिरव्या मुगापासून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहे. त्यासाठी 1 वाटी मूग मी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत. 3 ते 4 तास भिजवलेले आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आलं घ्यायचं आहे थोडंसं. तर आलं मी टाकलेलं नाही. थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि इथे मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे मेन चीज म्हणजे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा रवा, बारीक रवा घालू शकता. तर इथे मी 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे, पाहू शकता. ह्या रव्यामुळे किंवा तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होण्यास मदत होते, म्हणजे छान असा कुरकुरीत नाश्ता होतो. त्यानंतर मी मिक्सरमध्ये पाहू शकता थोडंसं 1 वाटी पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे असं बॅटर. जसं आपण इडलीसाठी करतो, डोश्यासाठी करतो तसं बॅटर बारीक करून घ्यायचं एकदम. आणि आता हे सगळं छान असं बारीक करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो तुम्हाला कोणती आवडते ती भाजी तुम्ही घालू शकता. तर इथे मी फक्त कांदा घातलेला आहे बारीक चिरून. तर पाहू शकता तुम्ही एक मध्यम साईजचा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो ह्या बॅटरमध्ये घालायचा आहे, किंवा तुम्ही डोसा तयार करून वरून असं उत्तप्पासारखंही तुम्ही बनवू शकता. हे खूप छान बनतं. आणि आता गॅसवरती हा तवा पाहू शकता तुम्ही. मी नॉनस्टिक तवा नाही वापरलेला, हा लोखंडाचा तवा आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आपण पहिला डोसा जेव्हा तयार करतो तेव्हा थोडंसं तेल जास्त घालायचं आहे, आणि एक डोसा आपला झाला की नंतर थोडंसं तेल कमी घातलं म्हणजे लावलं तरी चालतं, कारण पहिला डोसा शक्यतो चिकटण्याची जास्त म्हणजे हे असते. तर पाहू शकता पळीच्या सहाय्याने मी 2 पळ्या असं इथं हे बॅटर घातलेलं आहे, आणि असा आपण डोसा छान पातळ असा पसरवून घेऊया. तुम्ही कांदा, टोमॅटो घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. तर असं दोन्ही साईडनं आपण कुरकुरीत असं हे छान असं भाजून घेऊया, आणि आपला हा मस्त पौष्टिक असा डोसा तयार आहे. आता स्कूल सुरू झालेले आहे, तर मुलांसाठी ही खूप हेल्दी रेसिपी आहे, आणि तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता. हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणीबरोबर खाऊ शकता. तर खूप छान असा आपला पौष्टिक नाश्ता नक्की करून पहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात, तोपर्यंत